बोलो जुबा केसरी, दाणे दाणे में हे केसर कादम असं म्हणत विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात करणारे अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ आता खऱ्या अर्थाने अडचणीत आले. कारण हे तिन्ही अभिनेते आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तावडीत सापडले आहे. एफडीए कडून या अभिनेत्यांना कठोर शब्दात 9 पानांची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंडळी, गेल्या काही वर्षांपासून विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात सरासरपणे टीव्हीवरती दाखवली जाते. 5-10 रुपयांच्या विमलच्या त्या पुडीतील प्रत्येक दाण्यात 5 लाख रुपये किलो असणारं महागडं केसर कसं काय असू शकतं? तसेच ही विमल इलायची जाहिरात नसून प्रतिबंधक पान मसाल्याची अर्थात गुटख्याची जाहिरात आहे. अशा चर्चांमुळे ही जाहिरात वादग्रस्त ठरली असून यावर अनेकदा बंदी घालण्याची तसेच संबंधित अभिनेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते. गेल्या वर्षी मार्च 2025 मध्ये जयपूर ग्राहक विवाद निवारण मंचाने या जाहिराती संदर्भात शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. याचिकाकर्त्यांनी या तिन्ही अभिनेत्यांवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याचा आरोप करत त्यावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. यावर काही सुनावण्या पार पडल्या. त्यात अभिनेत्यांना नोटीस बजावत स्पष्टीकरण देण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. पण पुढे या प्रकरणात पाहिजे तसा निर्णय आला नाही. याशिवाय महाराष्ट्रातूनही या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी अनेकदा होते. भाजप आमदार विक्रम पाचपुते ही मागणी लावून धरतात. या संदर्भात जुलै 2025 मध्ये त्यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. पण आता जवळपास वर्षभराच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची एंट्री झाली असून त्यांनी 15 दिवसात सोशल मीडियावरून जाहिरात हटवण्याचे थेट आदेश दिले आहे. पण अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएने पाठवलेल्या त्या नोटीसमध्ये काय काय म्हटले आणि अभिनेता अक्षय कुमार देखील यापूर्वी या जाहिरातीत सहभागी होता, मग त्याला नोटीस का देण्यात आली नाहीये तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, महाराष्ट्रात 2012 पासूनच तंबाखू किंवा निकोटीन युक्त गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. IAS तुकाराम मुंढे एफडीए आयुक्त झाल्यापासून त्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रतिबंधित उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या संघटित टोळ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तर थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते. अशातच गेल्या कित्येक वर्षांपासून विमल इलायचीच्या नावाखाली विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना एफडीएने दणका दिलाय. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे अभिनेते जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची सरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजेच अप्रत्यक्ष जाहिरात करताय असा आरोप एफडीएने त्यांच्यावर ठेवलाय. त्यामुळे या संदर्भात या अभिनेत्यांवर 11 ऑगस्ट रोजी 9 पानांची नोटीस पाठवण्यात आली आहे. अजय देवगणला त्याच्या जुहू येथील घरी, शाहरुख खानला वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणि टायगर श्रॉफला त्याच्या LLP या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून नोटीस पाठवली आहे. एफडीएने FSS म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 यातील कलम 24 आणि कलम 53 अंतर्गत ही कारवाई केली आहे. FSS मधील कलम 24 अन्नाबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर निर्बंध घालते, तर कलम 53 नुसार अन्नाबाबतची दिशाभूल करणारी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच इतर कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर 3 वर्षापर्यंतची बंदीही घातली जाऊ शकते. बाकी एफडीएने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले की संबंधित जाहिरातीची तपासणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असं दिसून येतं की ही जाहिरात विमल ब्रँडचा प्रसार करते. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी संबंधित आहे. त्यामुळे याचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री आणि जाहिरात यावर महाराष्ट्रात प्रतिबंध आहे. एफडीएने जाहिरात करणाऱ्या तिन्ही अभिनेत्यांना थेटपणे सुनावलं की तुम्ही विमल इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात विमल पान मसाला या तंबाखू आणि निकोटीन युक्त गुटख्याची अप्रत्यक्ष जाहिरात करत आहात. त्यामुळे या जाहिरातीतील तुमचा सहभाग तात्काळ थांबवा. तसेच तुमच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाईट वरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रोपोर्शनल मजकूर हटवून टाका आणि या प्रकरणी तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये याचं उत्तर द्या. महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीतील तुमच्या भूमिकेबाबत सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसाच्या आत सादर करा, असा थेट आदेश एफडीएने या तिन्ही अभिनेत्यांना नोटीसी मार्फत दिलाय.
याशिवाय तुमच्या जाहिरातीमुळे ग्राहकांच्या मनात बंदी घातलेल्या ब्रँडची प्रतिमा निर्माण होते, यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते आणि ही जाहिरात अप्रत्यक्षपणे प्रतिबंधित उत्पादनांचेच प्रमोशन ठरते, असं म्हणत एफडीएने तिन्ही अभिनेत्यांना त्यांच्या एंडोर्समेंट करायच्या प्रति जाहिरातीची किंवा मोहिमेची माहिती, त्यांच्या मानधनाचा तपशील आणि जाहिरात स्वीकारण्यापूर्वी केलेल्या पडताळणीचे पुरावे अशा सगळ्या बाबी एफडीएला द्यायला सांगितल्या. मंडळी, एफडीएने अशा पद्धतीची नोटीस पाठवल्यानंतर सांगितलं की सेरोगेट ऍडव्हर्टायझिंग म्हणजेच अप्रत्यक्ष जाहिरातीची तपासणी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. या प्रकरणात जाहिरातीचं सादरीकरण, संवाद, उत्पादनाचं नाव आणि बाजारातील संदर्भ यामुळे तंबाखू संबंधित उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रसार होतोय का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. महत्वाचं म्हणजे या जाहिरातीतील अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तिन्ही अभिनेते ब्रँड एंडोर्सर म्हणून सहभागी झाल्याचं एफडीएने म्हटले. दरम्यान या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर यापूर्वी याच जाहिरातीत सहभागी असलेल्या अभिनेता अक्षय कुमारला नोटीस का पाठवण्यात आली नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. तर त्याचं कारण असं आहे की एप्रिल 2024 मध्ये अक्षय कुमारने विमल ब्रँडच्या या जाहिरातीपासून माघार घेतली होती. ही जाहिरात करत असल्याने अक्षय कुमारवर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अक्षय कुमारने एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झालाय. मी कधीही तंबाखूचे समर्थन केलेले नाहीये आणि करणारही नाही. या जाहिरातीतील माझ्या सहभागावर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो आणि नम्रपणे या मोहिमेतून मी माघार घेतो, असं म्हणत अक्षय कुमारने त्यांच्या चाहत्यांच्या भावनांचा सन्मान केला होता. इतकंच नाही तर या जाहिरातीतून मिळणारं संपूर्ण मानधन त्याने एका चांगल्या कामासाठी दान करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भविष्यात जाहिराती निवडताना अधिक काळजी घेईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं होतं. दरम्यान अक्षय कुमारने घेतलेल्या या निर्णयाचा अजय देवगण आणि शाहरुख खान या दोघांवरही सकारात्मक परिणाम होईल असं वाटलं होतं, पण त्यांनी ती जाहिरात सुरूच ठेवली. नंतर त्या जाहिरातीत अक्षय कुमार ऐवजी टायगर श्रॉफची एंट्री झाली. आता या जाहिरातीत सहभागी असलेले तिन्ही अभिनेते एफडीए कमिशनर तुकाराम मुंढे यांच्या टार्गेटवर आले. त्यामुळे एफडीएने पाठवलेल्या नोटिशीला अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ कसा प्रतिसाद देतात, एफडीएच्या आदेशाचं ते पालन करतात का, आणि ही जाहिरात कायमची बंद होऊन या अभिनेत्यांवर काही कठोर कारवाई होईल का, ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.